राज्य साधनाची लगबग कैसे करावी, याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश देत व धैर्याचा जरा स्पर्श देत व तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे. त्या दीप्तीतून ही दिशा द्रुत उजळून टाकू, पुसू पाणीपद पुन्हा लिहाया आमचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळेमलेंचे बाधा नुरे देश अवघा जयाच्या अभावी. पुंडलिक वरदेवारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु लोक महाराज की जय. शहाजीराजांचं देहावसान झालं, पण देहावसान झालं हा जरी विचार करीत असलो तर शहाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडासा धावता आलेख अशा पद्धतीने आपण घेतला. एका दिवसात शहाजीराजांचं कर्तृत्व समजायसारखं नाही, निश्चित नाही. कारण शहाजीराजांनी केलेलं काम इतकं विलक्षण आहे, इतकं मोठं आहे. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. त्यांच्या डोक्यात होतं आपलं राज्य असलं पाहिजे. या मुसलमानांची सत्ता, या मोगलांची सत्ता, आदिलशाहीची सत्ता या लोकांना, सगळ्या देशातल्या लोकांना त्रस्त करणारी झालेली आहे. आणि म्हणून यांना जर खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर हे सगळं संपवलं पाहिजे. पण दुर्दैवानं दोनदा प्रयत्न करून सुद्धा त्यांना फारसं यश आलं नाही. पण त्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण करत आहेत. आईचं आणि वडिलाचं स्वप्न पूर्ण करणं हे चिरंजीवाचं खरं काम आहे. मुलाचं खरं काम ते आहे. आता काय आहे, काळ असा बदलत चालला आहे की आई वडिलांच्या शिवाय मुलांना काय पेस पाहिजे असते. पेस आई वडील नको आहेत. पुढचं सर खूपच आहे. आई वडील नको आहेत. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे हा त्याचा मानसिक भाव आहे. स्वातंत्र्य असलं पाहिजे, पण स्वातंत्र्यालाही काही मर्यादा असल्या पाहिजेत. किंवा जन्मतात तुम्हाला काही गोष्टी स्वातंत्र्याबरोबरच मर्यादा उत्पन्न झालेल्या असतात. त्याचा विचार करणं खूप वेळा आवश्यक असतं. आताची मुलं थोडं हे झाली, मोठी झाली, करती झाली, शहाणी झाली, शाळेला लागली की माझी स्वतंत्र स्पेस आहे, मला माझ्या मनासारखं जगू देत नाहीत आईबाप, म्हणून आईबापापासून लांब हॉस्टेलवर राहायला जातात, पुण्यात राहायला जातात. मी महाराष्ट्राच्या भाषेत म्हणतोय. बारगावची लोक अजून दुसरीकडे जातात. नको, आईबाप फार लक्ष घालतात, हे करतात, ते करू नको, हे करू नको, सारखं सांगतात, असं वाटायला लागतं त्यांना. पण इथं मात्र शिवाजी महाराजांनी जन्मतः आईवडिलांची जी इच्छा आहे त्या पूर्तीचा विषय आपल्या इच्छा पुत्रांनी पूर्ण करायच्या असतात, या अर्थाने त्यांनी सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि त्या अर्थाने शहाजीराजांचं काम शिवाजी महाराजांनी पुढं केलेलं आहे की जे त्यांनी स्वप्न पाहिले. स्वतंत्र राज्यसत्ता, स्वतंत्र हिंदूंचं राज्य, हिंदूंचं सिंहासन. आणि दुसरा विषय की ते लोकांच्या न्यायासाठी स्वतंत्र पाहिजे, पण मला नको आहे किंवा लोकांना काय करायचं हाही विषय नाही. शहाजीराजांना ते अपेक्षित आहे. कारण त्यांचं पुणे मुलखात जेव्हा सुरुवात झाली तेव्हा रयत सुखावलेली उदाहरणं आपल्याला माहीत आहेत. आणि असे शहाजीराजे आता निवर्तले. खरं तर जिजाऊ साहेबांचं संपूर्ण आयुष्य शहाजीराजांच्या भोवती गेलेलं आहे. अवघ्या वयाच्या बालवयात 10व्या वर्षी त्यावेळेस विवाह होतात. 9, 10, 11, 12 म्हणजे खूप झालं. 10व्या वर्षाच्या गणितानं धरा. सुमारे 52-53 वर्षापूर्वी जिजाऊ साहेबांचा विवाह शहाजीराजांशी झाला. जाधवरावांची ही कन्या भोसल्यांची सून झाली. एवढ्यानं ती गोष्ट मर्यादित नाही. जिजाऊ साहेबांचं कुळ कृष्णाचं आहे आणि भोसल्यांचं कुळ आहे ते जाधवांचं कुळ कृष्णाचं आणि भोसल्यांचं कुळ आहे ते रामाचं आहे. राम आणि कृष्णाची कुळं एकत्र येण्याचा संयोग या गोष्टीनं घडलेला आहे. जिजाऊ साहेबांचा आणि शहाजीराजांचा विवाह म्हणजे केवळ त्या दोघांचा विवाह नाही, 2 कुटुंबाचा विवाह नाही, 2 वंशांचा विवाह आहे. अनेक विचार, अनेक गोष्टी त्यातून लक्षात घेण्यासारख्या आहेत. सुमारे 53 वर्षांपूर्वी, 52 वर्षांपूर्वी सोन्या मोत्याच्या अलंकाराने झाकून गेलेली हसरी लाजरी कोमल लहानगी जिजाऊ किशोरवयाच्या देखण्या शहाजीराजांच्या हाताचं बोट धरून भोसल्यांच्या घरात आली. पण ती वाद्यांच्या दंडनाटात वज्रचुडे मंडित सकल सौभाग्य संपन्न म्हणून आली, लक्ष्मी म्हणून आली. देव्हाऱ्यातली भोसल्यांच्या घरातली लक्ष्मी झाली. आपल्याकडे लग्नाच्या नंतर घरात लक्ष्मीपूजन केलं जातं, माहीत आहे का? बहुतेक ज्येष्ठांना माहीत असेल.
कनिष्ठांना, लहान मुलांना म्हणजे अजून जे अभ्यास करतात त्यांना माहीत नाही, पण जेव्हा लग्न होतं घरातलं तेव्हा त्या घरची दुसऱ्या घरची कन्या आपल्या घरी आली की दारात माप ओलांडून येते, ती लक्ष्मी म्हणून येते. आणि घरात आल्यानंतर पहिल्यांदा नवरा बायकोचं काय असेल तर लक्ष्मीपूजन असतं. नवरा बायकोनी बसून घरात आल्यावर काय करायचं? लक्ष्मीपूजन करायचं असतं. ते म्हणजे हे घरची लक्ष्मी म्हणून आली अशा अर्थानं तो विचार आहे. शहाजीराजांची लाडकी राणी झाली, पहिली पत्नी आहे या अर्थानं राणी आहे, आणि लाडकी याही अर्थानं विषय महत्त्वाचा आहे. शहाजीराजांचा आणि जिजाऊसाहेबांचा संसार सुफळ संपूर्ण झाला. संसार सुफळ संपूर्ण होणं म्हणजे पुत्रसंतती होणं आणि आईवडिलांच्या इच्छांची पूर्ती होणं, दोन्ही अर्थानं तो विषय आहे. त्या अर्थाने सुफळ संपूर्ण झाला. नुसतं नवरा बायकोचं मिलन एवढाच विषय तो नसतो. मनोमिलनही महत्त्वाचं असतं आणि अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. दोघांच्या एका विचारानं जेव्हा नवरा आणि बायको म्हणून असतो तेव्हा नवऱ्याने बायकोचं सांभाळ करणं असतं, पण बायकोचं मनही त्यानं राखावं लागतं आणि बायकोनं नवऱ्याचंही मन राखावं लागतं. अनेक विषयाने नवरा बायकोचा संबंध किंवा पती पत्नी यांचा विचार अशा अर्थाने आहे. पत्नीशिवाय म्हणजे स्त्रीशिवाय पुरुषाशिवाय स्त्री अपुरी आहे असा तो विचार आहे. त्यामुळं भगवान शंकराचं जेव्हा केव्हा आपण रूप पाहतो तेव्हा अर्धनाटी नटेश्वर हे त्यांचं रूप आपण पाहायला मिळतं. एक भाग डावा भाग जो असतो तो पार्वतीचा असतो शरीराचा, आणि उजवा भाग असतो तो भगवान शंकराचा असतो. आपल्याकडं वेळापूरला तसं मंदिर उत्तम आहे, अनेक ठिकाणी आहे. वेळापूरला आहे, अर्धनारी नटेश्वर म्हणतात त्याला, पण खरं तर वेळापूरचं त्या अर्थानं अर्धनारी नटेश्वराचं मंदिर नाही आहे बरं का. मूर्तिशास्त्राप्रमाणे ते वेगळं आहे. पण अर्धनारी नटेश्वराच्या चित्र मूर्ती आपण संकल्पना पाहू शकतो खूप ठिकाणी. त्याच्यातून दाखवायचं आहे काय? दोघं शरीराने भिन्न असते तरी मनाने एक होणं ते आहे. हे जिजाऊसाहेबांच्या बाबतीत घडलेलं आहे. जिजाऊसाहेब मनानं एक झालेले आहेत, शरीरानं भिन्न आहोत. दो तन एक जान है हम, ह्याला जे म्हणतात ते अर्थानं ते विचार आहे. एकत्र झाल्या, संसार सुरू झाला, अनेक अर्थाने अनेक गोष्टी झाल्या. शहाजीराजांचं स्वतःचं असणारं जे मनातलं इप्सित आहे ते जिजाऊसाहेबांनी नवऱ्याची इच्छा त्या अर्थानं असंही करायचं असतं. म्हणजे एखाद्या कर्त्या पुरुषामागं स्त्री असते असं जेव्हा म्हणतात तेव्हा जिजाऊसाहेबांचा विचार करायला हरकत नाही. शहाजीराजांच्या मनातली इच्छा आहे, पण काय करावं? वाडवडिलांपासून सतत निजामीच्या म्हणजे काय आपण म्हणतात त्याला नोकरीत आहेत, किंवा ते निजामीचे ठाणेदार, अंमलदार, सरदार, दरकदार, अनेक गोष्टींचा विचार करा. सरदार आहेत, मालोजीराजे सरदार आहेत, आपल्याला ते माहीत आहे. पण त्याच्या आधीसुद्धा जेव्हा पाहतो बहामनी काळाचा इतिहास तेव्हा शहाजीराजांचं कुळ कामात आहे असं म्हणायला हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधानं जे बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं नाटक आहे त्यात शहाजीराजे निजामशाहीचं काम करीत असताना आदिलशाही आणि मोगलांचा पराभव करतात आणि घरी येतात असा एक प्रसंग आहे. आणि त्यावेळी जिजाऊसाहेब त्यांना जे बोलतात ती वाक्य महत्त्वाची आहेत. यातली कालचक्र फिरवून नवी सृष्टी निर्माण करण्याचं विश्वामित्राप्रमाणेचं असणारं सामर्थ्य तुमच्या अंगी आहे, मग तुम्ही स्वतःच पातशाह का होत नाही? तुम्ही स्वतःच राजे का होत नाही? या जनतेला, दुःखाला, दारिद्र्याला, दैन्याला पारावार उरलेलं नाही त्यांचे आश्रयदाते तुम्ही का होत नाही? ही इच्छा शहाजीराजांची पण आहे, पण काळ विपरीत आहे म्हणून झाकून ठेवावं लागते. किंवा लहानपणापासून आपत्कालात दिवस काढायची पाळी आली. वडील लहान असताना गेले, 5 वर्षाचे असताना शहाजीराजांचे वडील गेले. शहाजीराजे म्हणतात 12 पिढ्यांची गुलामगिरी भिनली आमच्या रक्तात आणि या तलवारीत. कसं काय व्हावं? हे कसं शक्य आहे? आम्हाला स्वप्नात सुद्धा ही गोष्ट शक्य नाही, पण इच्छा आहे. जिजाऊसाहेब ती सुप्त इच्छा फुंकर घालून तप्त करतात, त्यातून उत्थान देतात, प्रयत्न करतात. शहाजीराजांनी 2दा-3दा तो प्रयत्न केला. 2दा तर सरळच आहे. पुणे प्रांत एकदा मुक्त केला, दुसऱ्यांदा तसं जमलं नाही म्हणल्यावर आदिलशहाला मांडीवर घेतला. आदिलशहाला नाही, निजामशहाला, मुर्तुजा निजामशहाला तो प्रयत्न केला. दुर्दैवानं 2 वेळेस प्रकरण यशस्वी झालं नाही. स्वतंत्र राज्यसत्तेचं प्रकरण जमलं नाही. म्हणून 3ऱ्यांदा शहाजीराजे जेव्हा दक्षिणेत गेले तेव्हा सार्वभौम राजासारखे राहिले. हे काल आपण ते पाहिलं. शहाजीराजांचं कर्तृत्व कार्य त्या अर्थाने पाहिलं.
नवऱ्याच्या इतकं शहाजीराजांचा आणि जिजाऊसाहेबांचा संसार एक जीवानं झाला की निमित्त घडलं भोसल्यांचं आणि जाधवांचं त्या खंडागळ्याच्या हत्तीवरून. हत्ती कोणाच्या दरबारातला काही विषय नाही, पण निमित्त झालं आणि भोसल्याच्या आणि जाधवरावांच्यात वितुष्ट निर्माण झालं, कारल्याहून कडू संबंध झाले. पण याचा परिणाम जिजाऊसाहेबांच्या आणि शहाजीराजाच्या संसारात दोघांनीही होऊ दिलं नाही, हे महत्त्वाचं आहे. जिजाऊसाहेबांनी ते माहेरचा विषय सासरी काढला नाही आणि सासरच्या लोकांनी माहेरच्या विषयाने त्यांचा अनुल्लेख केला नाही किंवा संसारात तो कडूपणा आणला नाही. दोघांच्या नवरा बायकोच्या प्रेमात कणभरही कमतरता झाली नाही. जरी सासऱ्यांनी आपला भाऊ मारला, आपण मेहुणा मारला किंवा सासऱ्यांनी घाव घालून शहाजीराजे घेरी येऊन पडले, तरीसुद्धा हा संबंध तिथल्या तिथं तिकडचा जिथल्या तिथं ठेवणं हे ज्याला जमतं त्याला संसार सुखाचा होतो. विषय तिकडच्या तिकडं सोडून देणं. जर प्रत्येक गोष्ट मनात धरत बसली, आताच्या संसाराचे जे आहेत ना त्यांनी हे खरं आदर्श ठेवले पाहिजे शहाजीराजाच्या आणि जिजाऊसाहेबाच्या संसाराचा. प्रत्येक गोष्टीवरनं इगो पॉईंट निर्माण करतात आणि नवरा बायको भांडण बसतात आणि जन्म कधीच सुफळ संपूर्ण होत नाही, संसारच सुफळाला जात नाही. मी जेव्हा वकील झालो, त्याला आता सुमारे 25 वर्ष झाली, तेव्हा मी घटस्फोटाची कोर्टात असणारी प्रकरणे तुरळक पाहिली, 2, 5, 7 फार नाही. पण आता ती प्रकरणं इतकी प्रमाणानं वाढलेली आहेत की नवरा बायकोचं जमत नाही, क्षुल्लक कारणावरून जमत नाही. काय आहे, तू चप्पलच ही का घातली म्हणून नवरा भांडतो म्हणून जमत नाही, तू साडीच काही नेसली म्हणून जमत नाही, काहीही कारण. नवऱ्याच्याही बाबतीत खूप उदाहरणं आहेत. नवरा सारखं अमकं कर आणि तमकं करू नको असं सांगतो म्हणून बायकाचं त्यांचं जमत नाही. नवरा सारखं फोनवर दुसऱ्याशी बोलत असतो, घरात वेळच देत नाही म्हणून जमत नाही. नवरा माझ्याशी बोलतच नाही, घरात एकही शब्द बोलत नाही म्हणून नवरा बायको जमा. एक कारणाचे मालिका आहे, खूप गोष्टी आहेत, खूप कारण आहेत. आणि या दोघांच्या संसारातला अजून एक म्हणजे तिसरा जो वादाचा विषय असतो तो हा आहे की पुरीची आई आणि पोराची आई दोघं त्यांच्या संसारात फार लुडबुड करतात. पुरीची आई सारखं सांगते, आज काय स्वयंपाक केला, पोरीला विचारते फोन करून, काय काय झालं, पोरगी सांगते, दिवसभर काय केलं ते सांगते, आणि हे करू नको ते कर ते करू नको हे कर आई सांगत राहते दिवसभर. त्याच्यातून भांडणं होतात, नवरा बायकोची भांडणं होतात. पोराची आई असंच वागते, त्याच्यातून नवरा बायकोची भांडणं होतात. घटस्फोटाचं प्रमाण अत्यंतिक वाढलेलं आहे. खरं तर दोघांनाही आईबापांनी दटावलं पाहिजे, ह्याच्याऐवजी हे कर, नवऱ्यासारखं वाग, नवऱ्याला सांगितलं पाहिजे बायकोसारखं वाग. पण दोघं आईबाप जे असतात ना दोघाची, पण ती दोघालाही फाटा फाडायला लावतात, संसार फोडायला लावतात आणि घटस्फोट वाढत जातो आहे. आईबापाने जर पोरांच्या संसारात हस्तक्षेप केला नाही तर त्यांचे संसार जास्त सुखानं होतील असं आता वाटतंय. लक्षात ठेवलं पाहिजे. इथं शहाजीराजांचा तिने आदर्श घेतला पाहिजे हे त्यासाठी सांगितलं. जिजाऊसाहेबांचा आदर्श घेतला पाहिजे माता भगिनींनी. संसार कसा करावा, मग माझ्या नवऱ्याला तुम्ही हे केलं म्हणून सासरशी भांडायचं आणि माहेरशी भांडायचं आणि सासरच्याला म्हणायचं की तुम्ही माझ्या बापाला मारलं, म्हणजे संसार यशस्वी झाला असता जिजाऊसाहेबांचा. नाही, पण त्यांनी तो विषय तिथल्या तिथं सोडला आणि संसार यशस्वी केला, सुफळ संपूर्ण केला, अशा अर्थाने ती सगळं आहे. दोघांचं प्रेम तसुबरही कमी झालं नाही. शिवबासारखा अलौकिक पुत्र जन्माला आला, त्यातूनही तो संपूर्ण संसार झाला, संसाराची सार्थकता झाली, दोघांचंही जीवित धन्य धन्य झालं. जिजाऊसाहेब खरोखर सकल सौभाग्य संपन्नच. अनेक अरिष्ठे संसारावर आली, शहाजीराजांवर आली. अनेक अरिष्ठे शहाजीराजांना कैद झाली, 2दा कैद झाल्याचे दाखले सांगतात. दोन्ही वेळेस नशीब उत्तम, तुळजाभवानी उभी राहिली म्हणून शहाजीराजे सुटले. एक प्रकरण तर आपल्याला ते पाठच आहे शिवाजीराजांच्या बाबतीतलं. आता काय राहिलं होतं, संसार संपूर्ण होणं, वय वाढलेलं आहे आता जिजाऊसाहेबांचं शहाजीराजांचंही. 2 पुत्र, अधिकची 5-6 आपत्ती झाली पण काळाने ती ओढून नेली. दोन्ही पुत्राचे लग्न झाली, पुत्राचे पुत्र झाले, म्हणजे 3ऱ्या पिढीचं मुखही पाहायला मिळालेलं आहे. कदाचित अजून काही दिवस झाले तर 4थंही मिळेल. दोन्ही पुत्र कर्तृत्ववान आहेत, आई वडिलाची इच्छा पुरी करणारे आहेत. नुसतं तेवढंच नाही तर संभाजीराजे जरी गेले तरी शिवाजीराजे इकडे स्वतंत्र राज्याचा उद्योग सांभाळत आहेत. एवढा मोठा पुत्र आहे.
बापाचा ज्यांनी अपमान केला त्याचं उट्ट फेडतायत, मग अजून पुत्र कसा असावा? पुत्र व्हावा कैसा? पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, तसा खरोखर पुत्र आहे. समोर त्याचं दिसतंय. आनंद किती वाटत असेल शहाजीराजांना. आणि जिजाऊसाहेबांच्या बरोबर आहेत ते. केवळ बंगलोरची जहागिरी दिली, दक्षिणेत पाठवलं म्हणून शहाजीराजे तिकडे गेले, तिकडे राहिले. तिथलंही राज्य आणि इथलंही राज्य दोन्ही अर्थानं शहाजीराजांनी सुरू केलेलं आहे. बंगलोर ते मोठं झालं पुढं. इकडं जिजाऊसाहेबांनी स्वराज्य मोठं केलं. लोकांचा असा समज असतो की दोघं दोन ठिकाणी राहतात म्हणजे दोघांचं वितुष्ट आलं, असं काहीही झालेलं नाही. म्हणजे तो विचार महत्त्वाचा ठेवला पाहिजे आपण. आता इच्छा काय? इच्छा काहीच राहील नाही. पुत्र असा उत्तम असेल, आई वडिलाची इच्छापूर्ती करणार असेल, प्रसंगी वाटेल ते करून जीव धोक्यात घालून स्वराष्ट्राची निर्मिती करणारा असेल, जनतेला सुख देणारा असेल, खऱ्या अर्थानं रामराज्य निर्माण करणारा असेल, तर अजून काय असावं? जिजाऊसाहेबांची आता खरी इच्छा आहे केवळ नवऱ्याच्या मागे किंवा आधी हातात चुडे भरलेले, कपाळाला मळवट लावलेलं असं मरण यावं किंवा हळदी कुंकवाच्या सड्यावरून चितेवर जावं, अशी त्यांची इच्छा आहे. आता शेवटच्या घटका आयुष्याच्या आहेत असं वाटतंय. 1664 आहे, 1674ला तर ते गेले आहेत. म्हणजे तसं निसर्गतः जरी गेल्या तरी आता उत्तर आयुष्य चाललेलं आहे. उत्तर आयुष्यात काय असावं? बस एवढंच असावं. पण वज्राघात झाला आणि सगळंच गणित कोलमडलं. शहाजीराजांचा अंत झाला, देहावसान झालं, मोक्ष झाला. आपल्याकडं मराठीत वेगळ्या पद्धतीनं शब्द वापरतात, पण उच्च पद्धतीनं जर बोलायचं असेल, चांगल्या पद्धतीनं जर बोलायचं असेल, ते मेला असं म्हणतात. मी दक्षिण भारतात गेलो होतो आणि तिथं थोडंसं पाहायला मिळाली, एक अंत्ययात्रा पाहायला मिळाली. जरासं वेगळं होतं आपल्यापेक्षा. हे काय आहे? त्यांनी सांगितलं हे मोक्षम हो गया इसका. म्हणजे सामान्य माणूस जरी मेला तरी मेला, मरण पावला असं नाहीत म्हणत तिकडं. मोक्षम हो गया उसका, म्हणजे त्याचा मोक्ष झाला, तो वैकुंठाला गेला, अशा अर्थानं तिथं शब्द वापरला जातो. आपल्याकडं तसं पद्धतीनं वापरलं पाहिजे. आपल्याकडे देहावसान झालं म्हणतात, किंवा साधू पुरुष महात्मा असेल तर त्याला मात्र म्हणतात की त्याचा वैकुंठगमन झाले. बरोबर आहे की नाही? एखादा महापुरुष गेला तर वैकुंठगमन झालं म्हणतात. सर्वसाधारण पद्धतीनं तसं म्हटलं पाहिजे. बोलतानाही अदब असली पाहिजे, सभ्यता असल्या पाहिजेत, असा विचार आहे. इथं मात्र शहाजीराजांचं देहावसान झालं, वैकुंठगमन झालं आणि कुटुंबावर वज्राघात झाला. आईसाहेबांचा करंगडा अर्ध्यावरच घरंगळला. सौभाग्य अडखळलं. आईसाहेबांचं तेजस्वी कुंकू घरंगळलं, सांडलं. पण आईसाहेबांच्या डोळ्यात कसली तरी वेगळी तिरीप दिसायला लागली, नजरेत जरब वाटायला लागली. निरोप आला, असं असं झालंय, रडारड झाली. पण आईसाहेबांचं वेगळं दिसायला लागलं. काय झालं होतं? विलक्षण तेज होतं. नजर जणून पोलादाहून कणखर झाली, पडदा भेदीत भेदीत गेली आणि त्याने निर्वाणीचा निश्चय सांगितला. काय? आम्ही जाणार, सती जाणार. शहाजीराजांच्या मागोमाग आम्ही सती जाणार, आईसाहेबांनी सांगितलं. आता हे प्रकरण वेगळंच झालं. दुहेरी कडा महाराजांवर कोसळला. शहाजीराजे तर गेले, पण आईसाहेबही चालल्या. आता काय करावं? अनेक लोकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. तीर्थरूप साहेबांच्या मरणाची बातमी समजली, कोराडीचा घाव पडलाच होता, पण तो आता आईसाहेबांच्या या निर्णयाने अजून खोल चालला. दुसऱ्यांदा कुऱ्हाड पडल्यासारखं वाटायला लागलं. महाराजांनी जणू हंबरडा फोडला. आई, आपली आई, पतिव्रता, साध्वी, कोणत्या व्रताची व्रतवती आहे ते महाराजांना माहीत होतं. ती दिलेला शब्द माघारी नाही घेणार, थांबणार नाही. महाराजांना ते वाटतंय. आता ते अवघड आहे. सारी पृथ्वी डळमळीत झाल्यासारखं त्यांना वाटायला लागलं. भयंकर झंझावात सुटला असं वाटायला लागलं. आपण प्रेमाच्या 2 पंखांपासून दूर अंधारात फेकलो चाललो आहेत, खोल गर्तेत पडायला लागलो आहेत असं त्यांना वाटायला लागलं. महाराज वासरासारखे धावत होते. दुःखाने हंबरडा फोडून आईसाहेबांना त्यांनी जणू मिठी मारली. महाराजांच्या दुःखाला पारावार उरला नाही. शोकाचा डोंब उसळला. तरीही आईसाहेबांच्या मुद्रेवरची निश्चलता कायम आहे. आईसाहेब, अनेक कारभाऱ्यांनी, लोकांनी आईसाहेबांना थांबवण्याचा प्रयत्न केला. सती जाऊ नका,
सती जाऊ नका थांबवण्याचा प्रयत्न केला. महाराजही प्रयत्न करायला लागले. एकुलत्या एका मुलाच्या हाकेने त्याची समाधी भंगत नव्हती. आईसाहेब थांबल्या नाहीत, निघाल्या. सतीची समाधी आहे ही. आता समाधी लागली नवऱ्याच्या मागोमाग जाण्याची. महाराजांचा जरी हंबरडा फुटला ते रडायला लागले तरी आईसाहेब त्याला काही भीक घालत नाही आहेत, निघाले आहेत. सतीचा करार आहे. सतीच्या नेत्रात कधीही आसव येत नाहीत, म्हणजे सती चाललेली स्त्री रडत नाही. असं म्हटलं जातं की सती चाललेली स्त्री जर रडायला लागली तर त्या आसवानं चिता विझते. सती हा विषय जो आहे ना तो हिंदुस्थानात फार विलक्षण आहे, बाहेरही आहे. आम्हाला फारसा अभ्यास नसतो. सती म्हणजे काय? सती म्हणजे नवऱ्याच्या बरोबर सहगमन करणं, सहमरण करणं, अनुगमन करणं किंवा अन्वारोहण करणं. त्याच्यात 2 उपप्रकार आहेत. सहगमन, सहमरण किंवा अन्वारोहण हे जेव्हा नवरा जातो तेव्हा तिथंच जर स्त्री असेल तर त्याला केलेलं असतं. आणि अनुमरण जे आहे ते मात्र वार्ता कळाली. आता पूर्वीच्या काळी 2 ठिकाणी अन्यत्र लांब लांब राहिलं जायचं. जिजाऊसाहेबांचं आणि शहाजीराजांचं कसं आहे, ते बेंगळुरात, तिथं होदेगिरीत अंत झाला, तिथं अंत्यसंस्कार झाले. पण बातमी इथं आल्यावर त्या दिवशी सती जायचं, दिवस पलटू द्यायचा नाही. हा त्या भाग. मग जाताना कसं जायचं? नवरा तर तिकडं, मग नवऱ्याच्या काही वस्तू असतात त्या घ्यायच्या आणि चितेवर जायचं, सती जायचं, म्हणजे अनुमरण. असा तेवढा किंचित फरक आहे. याच्या बाबतीत खूप उदाहरणं किंवा सतीचा विषय काय, नवऱ्याच्या चितेबरोबर पत्नीनं जाणं याला म्हणायचं सती. पण आपल्याला माहीत नाही जगाच्या अन्य देशातही ही सती पद्धती पूर्वीच्या काळी अस्तित्वात होती. लोक केवळ हिंदू धर्माला नावं ठेवतात, पण जगातल्या अन्य पंथात, जगातल्या अनेक देशात, वेगळ्या ठिकाणी निरनिराळ्या जातीत ती पद्धती होती. इंडो जर्मनिक अशी ही पद्धत आहे. युरोपातल्या अनेक राष्ट्रात ती पद्धत होती. कोणच्या स्लाव, केल्ट, युनान, नॉर्वेजियम, सिलियम, चिनी या सगळ्या देशात ही पद्धती अस्तित्वात होती. लोक नावं ठेवताना केवळ हिंदू धर्माला नाव ठेवतात. विषय म्हणजे विचार करताना हाही विचार आपल्याला कळला पाहिजे. सती कुठून आलं, कसं झालं? ही परंपरा फार प्राचीन आहे, अनेक वर्षांपासूनची आहे. त्याच्यातली मूलभूत संकल्पना अशी आहे, वैदिक वाङ्मयात त्याच्याबद्दल असं म्हटलं गेलेलं आहे, ते महाभारताच्या आदिपर्वात लिहिलेलं आहे. काय आहे? पतिम विना मृतम श्रेयो नार्या. म्हणजे स्त्री पती मृत्यू पावल्यानंतर मरणासारखीच असते, मरणातल्यासारखी असते. किंवा पतीशिवाय जगणारी विधवा स्त्री ही निरंतर दुःखात असते, म्हणजे ती जिवंत असूनही मृतवत असते. अशा अर्थानं तो विचार मांडलेला आहे. पतीला देवस्वरूप मानणं, वीरपत्नी पदाची आकांक्षा धरणं हे स्त्रीचं खरं लक्षण मानलं गेलेलं आहे. पतीची अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी महाभारतात आपण उदाहरण पाहतो. माद्री पांडूबरोबर सती गेली, कुंती नाही गेली बरं का. एकाच ठिकाणी दोन्ही उदाहरणं आहे. सतीची पद्धत होती, कंपल्शन होतं नव्हतं, याबद्दल दोन्ही उदाहरणं एकाच ठिकाणी पुरेशी आहे. पांडूची पत्नी कुंती आणि माद्री दोन्ही होत्या. माद्री मात्र नवऱ्याबरोबर सती गेली, कुंती मात्र गेली नाही. म्हणजे ऐच्छिक होतं हाही भाग, कंपल्शन नव्हतं हाही भाग. आणि दुसरा त्यातला असाही आहे सतीच्या बाबतीतला गुण की पुत्रवती स्त्रीने सती जाऊ नये, गर्भवती स्त्रीने सती जाऊ नये, रजस्वला स्त्रीने सती जाऊ नये असंही आहे. ज्याला जरी इच्छा झाली तरी करता येत नाही. खूप उदाहरणं आपल्याला पाहिजे आहेत, खूप विचार आपल्याला त्यातले सतीचे व्यक्त करायचे. कालांतराने ही पद्धती रूढ जास्त झाली. बंगालच्या प्रांतात याच्याबद्दल हिडीस रूप निर्माण झालं. अनेक विषय. सती म्हणजे काय? सती म्हणजे पती-पत्नीच्या संबंधाची अनुरक्ती, अतूट साहचर्याची भावना. मेल्यानंतर सुद्धा आम्ही एक आहोत, हा त्यातला भाव. मगाशी म्हणालो तसं, दो तन एक जान है हम. जीव गेला संपला, त्याच्याबरोबर हा शरीरही नवऱ्याबरोबर संपवणं म्हणजे सती जाणं. शीलरक्षणा त्यातले कारणही काही विचार केले गेलेले आहेत. शीलरक्षणाची चिंता. नवऱ्याच्या आश्रयात राहणारी पत्नी त्याच्यानंतरनं उघडी पडते, मग तिचं शील कसं रक्षण होईल हा भाव.
समाजाच्या विधवा संबंधीचा विचित्र असणारा दृष्टिकोन, निर्माण होणारी असहाय्यता, हाही त्यातला एक भाव आहे. खूप गोष्टी आहेत. पूर्वीच्या काळी वैदिक पद्धतीत हे होतच असं नाही. वैदिक वाङ्मयात सतीबद्दल कुठलाही कंपल्शनचा किंवा मंत्रांचा उल्लेख नाही, किंवा सतीच्या विषयानं मंत्रही नाही. तिच्या सती जाण्यासाठी काय मंत्र म्हणावेत याच्या संबंधाने काही उल्लेख नाही. मात्र उलट उल्लेख असे आहेत. काय आहेत? मृताला चितेवर ठेवल्यावर ऋग्वेदातला जे मंत्र आहे त्याच्या स्त्रीला उत्तर बाजूला बसवीत आणि त्याचा धीर अथवा अन्य कोणीतरी हे गत धावा, स्त्रिये लोकाग्रहास तो प्रेताजवळून तू उठून ये, तुझा धीर तुझ्याशी पुनर्विवाह करायला तयार आहे, सिद्ध आहे, असं म्हणून तिला बोलवून आणि. अथर्ववेदातही असंच आहे. हे मृतपुरुषा, तुझ्या मृतदेहा शेजारी पतिलोकाची इच्छा करणारी तुझी स्त्री प्राचीन धर्माचे पालन करीत पडली आहे, त्यामुळं तू ते सोडून माघारी ये, अशा अर्थानं विचार आहे. वैदिक वाङ्मयात सतीच्या ऐवजी जीवनवादी विचारांचा पुरस्कार केलेला आपल्याला जागोजागी दिसतो. वैदिक ग्रंथात सतीसंबंधी फारसे उल्लेख नाहीत. रामायणात महाभारतात ते उल्लेख आहेत. रामायणातले उल्लेख आम्हाला माहीत नाहीत, आम्ही अभ्यास करीत नाही किंवा सापडत नाहीत. दशरथाबरोबर दशरथाचं देहावसान झाल्यावर जेथे राघव तेथे सीता हा न्याय, जिथं राम आहे तिथं सीता देही गेली. पण दशरथाच्या बरोबर जेथे तिथे विचार करा, दशरथाच्या 3 राण्या सती गेलेल्या नाहीत. कौसल्येनं मात्र सती जाण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. माझ्या पतीच्या देहाला आलिंगन देऊन मी अग्निप्रवेश करेन, असं कौसल्या मातेनं म्हणलेलं आहे. त्यामुळं कौसल्या मातेनं सतीचा विचार व्यक्त केला, एवढं आपल्याला कळतं. रामायणात सतीची 2 उदाहरणं पुढं आहेत. जेव्हा भगवंतानी वाली सुग्रीवाच्या विषयाने युद्ध केलं, वालीचं सुग्रीवाचं युद्ध झालं, तेव्हा वाली मेला आणि सुग्रीव रामरायाबरोबर पुढे गेला. पण वाली मेला तेव्हा वालीची पत्नी तारा ही सती जायला निघाली, लक्षात ठेवा. आणि तिला भगवान रामचंद्रांनी अडवलं, तू सती जाऊ नकोस, थांब बाई, तू पुत्रवती आहेस, तुझा पोरगा लहान आहे, थांब. आणि ती थांबली. लक्षात येत आहे का? रावणाची पत्नी मंदोदरी सती जायला निघाली, रामाने तिला थांबवलं. हां, म्हणजे मुद्दा म्हणून ते सांगतोय मी. इथं आपला विचार पुढं त्या अर्थाने वेगळा चालला आहे. भगवान श्रीकृष्णानंतर श्रीकृष्णाने निजधामाला गेले. अर्जुनाबरोबर इंद्रप्रस्थाला गेलेली रुक्मिणी, गांधारी, शैब्या, हेमवती, जांबवंती या भगवान कृष्णाच्या पत्नी. ती पुढचं कथा आपल्याला माहिती आहे. अर्जुनाचा तो सगळ्या पत्नी घेऊन निघाला आणि त्यात आदिवासी लोकांनी त्याचा पराभव केला. एवढा मी पार्थ पराक्रमी म्हणून जगात ख्यात पावलेला मी पार्थ, माझ्यासारखा पराक्रम जगात कोणाचा नाही, माझा पराभव कसा झाला असं त्याला वाटलं त्यावेळेस. कृष्ण नाही म्हणून तो पराभूत झाला, हा त्यातला एक भाग आहे. पण या बाकीच्या स्त्रिया तो घेऊन निघाल्यानंतर या सर्व स्त्रियांनी अग्निप्रवेश केला आहे. सती नाही आहेत पण अग्निप्रवेश केला आहे. नवऱ्यानंतर आता राहणं त्यांना इष्ट वाटत नाही म्हणून. म्हणजे या सतीच्या विषयाने अनेक गोष्टी आहेत, अनुमरणाच्या, असाही विषय आहे. भारतात हे आहे, बाहेर कुठं आहे असा विषय जेव्हा येतो तेव्हा सिथियन राजाच्या मृत्यूपंथात किंवा मृत्यूनंतर मृत्यूपश्चात त्याचं जेव्हा दफन केलं किंवा इजिप्शियन दफन केलं गेलेलं आहे, ते तर त्याच्याबरोबर त्याच्या पत्नी आणि राजाला आवश्यक वस्तू याही तिथे ठेवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे पत्नी काही ठिकाणी दफन आहे ना, तिथं ठेवली, पत्नीबरोबर त्याच्या रखेल्या म्हणजे इथं उपस्त्रिया ज्या असतात त्याही ठेवल्या, त्याही पाठवून दिल्या, त्यांनाही मारलं. घोडे, जीवनोपयोगी वस्तू याही ठेवल्या जातात. इजिप्शियन ममीमध्ये ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं. सिथियन वेगळं, इजिप्शियन वेगळं. ग्रीक सेनापती एक युद्धात मेला तेव्हा त्याच्याबरोबर ते मेल्यानंतर त्याच्या बायका सती जायला तयार झाल्या, तेव्हा त्याची थोरली बायको गरोदर होती. धाकटी बायको मात्र सती गेली. सती गेली तेव्हा ती आनंदित झाली, मला सती जायला मिळतंय म्हणून. आणि तिनं सर्व अलंकार भूषण धारण करून चितेवर चढली, सती गेली. तिच्या भावाने तिला हात धरून चालत जाण्याला मदत केली, असा ग्रीक कथेतला उल्लेख आहे. याशिवाय अजून खूप ठिकाणी हा विषय आहे. भगवान रामाचा पुत्र कुश हा दुर्जय दैत्याला मारून त्या युद्धात तोही मेला. तो जेव्हा मेला तेव्हा त्याची पती म्हणजे तिचं नाव आहे कुमुद्वती,
ही सती गेली, जायला निघाली असा रघुवंशात उल्लेख आहे. म्हणजे रामायण काळातही सती होती. 2 गोष्टी आपण पाहिल्या, वालीची पत्नी आणि मंदोदरी रावणाबरोबर सती जायला निघाली, रामाने ती थांबवली. म्हणजे सतीबद्दल अनेक विषय, अनेक उल्लेख सर्वत्र पाहायला मिळतात. काश्मीर म्हणजे जुने झाले पुराणातले, काश्मीरमध्ये राजतरंगिणीत याच्याबद्दल फार सविस्तर. राजतरंगिणी हा हिंदुस्थानातला इतिहासातला खूप जुना ग्रंथ मानला जातो. इसवी सन 700 ते 1100 या काळातला सगळा इतिहास त्यात मिळतो हिंदुस्थानातला बऱ्याचशापैकी. बौद्ध समाजातही सतीच्या पद्धती होत्या, जैन समाजातही सतीच्या पद्धती होत्या. यामध्ये राजतरंगिणीत लिहिलेलं आहे, राजाबरोबर, राजा मेल्याबरोबर त्याची बायको जशी सती जात होती तसे अजून कोण म्हणजे जात होते, आई, इतर उपपत्न्या म्हणजे नोकर, रखेल्या, प्रधान, अन्य कुटुंबीयही त्याच्याबरोबर मृत्यू जायची. म्हणजे सती जायचं म्हणजे त्याला काय म्हणायचं, आता मरण प्रत करायची, असं त्याच्यात राजतरंगिणीत उल्लेख आहे. राणी सूर्यमती समवेत गंगाधर, टक्कीबुद्ध, दंडक हे सेवक आणि उद्दालक, नोनिकावश्कवल्गा इत्यादी दासीही सती गेल्याची राजतरंगिणीत लिहिलेले आहे. त्याने अग्निप्रवेश केला आहे. काश्मीराचं हे लोण महाराष्ट्रापर्यंत आलेलं आहे. सुरुवातीला आपल्याकडे ते फारसं नव्हतं, पण महाराष्ट्रापर्यंत आलं आणि खूप उदाहरणं मग महाराष्ट्रातही सती गेलेली घडली. याच्याबद्दल खूप विचार, खूप गोष्टी. राजपुतान्यात काय आहे, पंजाबात काय आहे, खूप उदाहरणं आहेत. राजपुतान्यात प्रत्येक गावात सती आहे. सतीच्या पद्धतीला जास्त मोल दिलं गेलं, कारण त्याच्यात घडलं असं की अरबस्थानातून मुसलमानांच्या टोळ्याची आक्रमणं व्हायला लागली आणि स्त्रियांवर अत्याचार नित्याचे व्हायला लागले. मग नवरा मेल्यावर स्त्रीचं रक्षण कोण करेल हा भाव राहिला आणि म्हणून स्त्रिया सती जायला लागल्या नवऱ्याबरोबर जास्त. मग त्यात पुढं संपत्ती स्वार्थ हाही निर्माण व्हायला लागला आणि सावत्राई आहे, पुढं ती संपत्तीची निम्मी मालकीण होईल म्हणून तिला हेतुता त्यात ढकलून देणं, सती करायला लावणं, जायला लावणं असा विषय सुरू व्हायला लागला आणि मोहापायी हे सतीची उदाहरणं जास्त व्हायला लागली. त्यामुळे सतीबद्दल टीका, निंदा, नाराजगी जास्त होते. पण उदाहरणं खूप आहेत. राजा रणजित सिंग गेले, पंजाबचे शिखांचे राजे, त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या 4 पत्नी सती गेल्या. राजा सुचेत सिंग यांचा प्रेतसंस्कार झाला. त्यांना 310 बायका होत्या, 10 लग्नाच्या आणि 300 उपलग्नाच्या. त्या सगळ्या त्यांच्याबरोबर सती गेल्याचे उदाहरण आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे वडील वसुदेव यांचं मोक्षम झालं, वैकुंठगमन झालं, त्यांच्याबरोबर त्यांच्या 4 पत्नी सती गेल्याचा उल्लेख आहे. म्हणजे त्याने अग्निप्रवेश केला, सती गेल्या याला अग्निप्रवेश असं म्हणता येतं. हो हो. देवकी, भगवान कृष्णाची माता वसुदेव आणि त्यातली देवकी, रोहिणी, मदिरा आणि भद्रा ह्या त्यांच्या 4 पत्नी, त्यांच्याबरोबर स्वर्गागमन झाल्या, वैकुंठगमन केलं किंवा अग्निप्रवेश करून नवऱ्याबरोबर त्या स्वर्गाला गेले. अनेक ठिकाणी असे उल्लेख आहेत. व्हेनिस इथलेही काही उल्लेख आहेत. व्हेनिसचा कांटी याने विजयनगरच्या साम्राज्यातल्या सतीबद्दल उल्लेख लिहिलेले आहेत. खूप गोष्टी आहेत. सतीप्रसंगी काय करावं, कसं वागावं, अनेक गोष्टी आहेत. इतिहासात आपल्याला खूप गोष्टी पाहायला मिळतील. सती हा सक्तीचा विषय नाही, संमतीचा विषय. तिच्या इच्छेने गेली तर चालते, सक्ती करायची नाही. आणि त्याच्यावर निर्बंध पण आहेत. मी मगाशी 3 निर्बंध सांगितले. शिवाजी महाराजांच्या विषयानं आपण विचार करतो आहोत, आईसाहेबांच्या विचारानं विचार करतो. शहाजीराजे निघाले आणि ते सती जाताना शिवाजी महाराज आडवे पडत आहेत. शिवाजी महाराजांच्या बाबतीत मग सतीचे उदाहरण आहेत काय? महालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मेले, युद्धात गेले, वीरगती प्राप्त करते झाले. त्यांची पत्नी सती जायला निघाली. त्यावेळी शहाजीराजे आणि शरीफजीराजे लहान आहेत, 5 वर्षाचे आणि 3 वर्षाचे. आणि मालोजीराजांना त्यांचे धाकटे बंधू कोण? बाबाजीराजे वडील मालोजी आणि विठोजीराजे. विठोजीराजांनी त्यांना अडवलं, वहिनी साहेब जाऊ नका, सती जाऊ नका. माळसाबाई त्यांचं नाव, मालोजीराजांच्या पत्नी. सती जाऊ नका, पोरं लहान आहेत, जाऊ नका. त्या थांबल्या. लक्षात ठेवलं पाहिजे. खूप उदाहरणं आहेत सतीची, खूप सांगाल तेवढी कमी आहेत. शिवचरित्रात खूप आहेत. उदाहरणं सांगायचं झालं तर म्हणजे लोक असं म्हणतात की दक्षिणेत सती नाही आहे, तेही खोटं आहे. दक्षिणेत सतीचे शिलालेख पण आहेत आणि सतीच्या शिळा पण आहेत.
सती गेलेली उदाहरणं आहेत. नुसतं तेवढं नाही, अनेक लोकांचं असंही म्हणणं आहे की उच्च वर्गीयात ब्राह्मण आणि क्षत्रियात सतीची उदाहरणं आहेत किंवा सती जायचा पद्धती आहे, बाकीच्या वर्णात नाही. पण दक्षिण भारतातले असे शिलालेख आहेत की शूद्र यातीतल्या लोकांनीही सती गेल्याची उदाहरणं आहेत. म्हणजे सगळेच उदाहरणं सांगत बसत नाही, मात्र पुढे जातो. दक्षिण भारतात याला महासती कल्ल असं म्हटलं जातं. भरपूर वर्ण आहेत. हिंदुस्थानात प्रवाशांनी प्रवास केला त्यावेळेस त्यांनी सती पाहिलेलेही दाखले लिहिलेले आहेत. ती खूप जणांनी लिहिली आहेत. कांटी, वॉल, टॅबर्नियर, मॉडेस्लो, बर्नियर, निकोलामुनिची, ह्यॉन शॉंग या सगळ्यांनी सती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि त्याची सगळी उदाहरणं कसं जातात, काय करतात ते त्यांना जे अप्रूप वाटलं म्हणून त्यांनी ते लिहिलेलं आहे. पण शिवाजी महाराजांचा विचार आपण करतोय. शिवाजी महाराजांच्या पश्चात त्यांची पत्नी पुतळाबाई साहेब आषाढीच्या एकादशी द्वादशीला सती गेलेली आहे. शिवाजी महाराज चैत्र महिन्यात गेले आणि ती वार्ता रायगडावर जेव्हा आली, उशिरा आली. संभाजीराजे रायगडावर आल्यानंतर त्यांना कळालं, म्हणजे संभाजीराजाला कळालं, पण त्यांना बाहेरून नंतर जेव्हा आले तेव्हा कळाल्यानंतर रायगडावर पुतळाबाई साहेब नव्हत्या. रायगडावर त्या आल्यावर त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्या सती गेल्या. संभाजीराजे धर्मशास्त्रात खूप जाणते आहेत बरं का, अनेक गोष्टींचे ज्ञाते आहेत. संभाजी महाराजांना विचारून त्या सती गेल्या रायगडावर. शिवाजी महाराजांचं पागोटं आणि जोडे उराशी धरून पुतळाबाई साहेब रायगडावर सती गेल्या. म्हणजे शिवाजी महाराजांच्या विषयानं हा उल्लेख आहे. बाकीच्या स्त्रिया मात्र सती गेल्याचं उदाहरण नाही. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे त्यांची कोणतीही स्त्री सती गेल्याचं उदाहरण नाही. शिवाजी महाराजांचे बंधू संभाजीराजे यांचीही बायको सती गेलेली नाही. कालच तिचं नाव आणि विचार ती शहाजीराजांच्याकडे तिकडेच राहते म्हणून आपण सांगितलंय. हां, बरोबर आहे की नाही. आणि जाधवरावांच्यात मात्र उदाहरण नाही. लखोजी जाधवराव आणि त्यांचे पुत्र आणि नातू यांचा देवगिरीच्या किल्ल्यावर निजामशहाने खून केला. त्यांची पत्नी गिरजाबाई ते आणि बाकीचे तिथून आता हे खाली येऊन बाकीचंही सगळं शिबिर मारतील, बाकीचंही सगळं जाधवाच्या कुळाचा नाश करतील म्हणून तिथून उठले आणि सिंदखेड राजाला गेले. सिंदखेड राजाला बाकींच्यांच्या पत्नी तिथे होत्या, म्हणजे बाकीचे लोक तिथं होते. तिथं ते सती गेल्याचं उदाहरण आहे. शिवाजी महाराजांची कन्या ती पण आपल्या निंबाळकरांच्या घराण्यात दिलेली होती ना, ती सती गेल्याचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांच्या पश्चात शिवाजी महाराजांचे नातू शाहू महाराज, संभाजी महाराजांचे पुत्र सातारचे छत्रपती हे जेव्हा मृत्यू पावले तेव्हा त्यांची पत्नी सकवारबाई आणि त्यांची उपपत्नी लक्ष्मीबाई ह्या त्यांच्याबरोबर सती गेलेल्या आहेत. माधवराव पेशवे, पेशवाईमध्ये बाकी कोणाच्याही पत्नी सती गेलेलं उदाहरण नाही, पण माधवराव पेशव्यांची बायको रमाबाई ही अवघ्या वयाच्या 21व्या वर्षी सती गेलेली आहे. लहान वयात सती गेलेलं उदाहरण आहे. पेशवाईमध्ये एकच उदाहरण आहे, बाकीचे असतील दुसरीकडची, पण पेशव्यांच्या घरातलं उदाहरण एक आहे. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले आणि दक्षिण दिग्विजय करीत असताना नागोजी माने, नागोजी जेधे हे कान्होजी जेधेचे नातू वय वर्ष 18 असताना युद्धात पडले. हुसेन खान मियाना पठाण बंधू या दोघांचा पराभव करीत असताना युद्धात ते पडले आणि ते पडल्यानंतरनं कारीला त्यांची बायको सती गेली. कारी आंबवडं कारी आपल्या भोरपशी गाव आहेत, कान्होजी जेध्यांचे गाव आहे, तिथं त्यांची सतीचे स्मारक आहेत. म्हणजे सती जाणं हे सगळ्यालाच कंपल्शन आहे, सक्ती आहे असं नव्हतं, इच्छेचा विषय आहे. आणि शिवाजी महाराजांच्या आईसाहेब आता सती जायला निघालेले आहेत. मी जाणार, सती जाणार, जिथं नवरा आहे तिथं राहणं माझं काम आहे, पतिव्रतेचा तो धर्म आहे, अशा भावनेने जिजाऊसाहेब सती जायला निघाले आणि त्यांना थांबवणं हे अशक्य आहे, वज्रप्राय आहे. भालजींनी मात्र या प्रसंगाचं फार उत्तम चित्रण छत्रपती शिवाजी चित्रपटात केलेलं आहे. उद्या जर आपल्याला पाहता आला तर पाहू, किंवा अजून 2-4 दिवसात सगळ्याचा विचार घेऊ, तिथलंही काही व्यवधान आहे ते पाहू आणि चित्रपट पाहू. त्यात त्यांनी जिजाऊसाहेब सगळे अडवायला प्रयत्न करतात, आईसाहेब थांबा, आईसाहेब थांबा, महाराज येईपर्यंत तरी थांबा. त्या थांबत नाहीत आणि तेवढ्यात महाराज येतात. त्या सतीच्या चितेपर्यंत येतात. हातात ते सगळी सतीचे जे वस्तू घ्यायचे असतात. सतीचं असं आहे की सगळी सतीचे जे अलंकार आहेत किंवा वस्तू आहेत तिचं जे सगळं दान करीत करीत जायचं असतं, ठेवायचं नाही काही, सगळं दान करायचं आणि नवऱ्याबरोबर जायचं. आता आयुष्याचं नवऱ्याबरोबर संपवायचं तर दानं बाकीच्या गोष्टी ठेवून काय करायच्या, ते दानं करीत जायचं, जे कोणी समोर येईल त्याला ते देत जायचं. तसं ते जिजाऊसाहेब चाललेले आहेत. आणि ते जात असताना महाराज आडवे पडतात
आईसाहेब जाऊ नका, त्या थांबत नाहीत, तेही 2 पावलं टाकत पुढे जातात. आणि महाराज प्रातिनिधिक स्वरूपात चित्रकरणात असं आहे की त्यांच्या ते हातातल्या जे सती जायला घेतलेल्या वस्तू आहेत ते बाजूला काढून ठेवतात आणि त्यांना धरून हळूच उतरवतात. जिथं नवरा आहे तिथं जाणं माझं काम आहे, ते खरं स्वर्गारोहण आहे, किंवा स्वर्गात जरी नवरा असेल तर तिथं जाणं माझं काम आहे, असं त्या म्हणताना ते म्हणतात की महाराज साहेब स्वर्गात नाहीत. शिवाजी महाराज म्हणतात म्हणजे आता वडील स्वर्गात नाहीत म्हणणं पुत्राचं कामच आहे, वर्गाला स्वर्ग प्राप्त करून देणं. मग वडील स्वर्गात नाहीत म्हणण्याचा अर्थ काय? जिजाऊसाहेब संतापतात. शिवबा काय बोलतो, तुला कळतं का? हो निश्चित मला कळतं. काय? शिवाजी महाराजाचा म्हणण्याचा अर्थ धर्मशास्त्र सांगणार आहे असं दाखवलेलं आहे. काय सांगितलं शिवाजी महाराजांनी? आम्ही जेव्हा शहाजीराजांना भेटलो तेव्हा शहाजीराजांनी सांगितलंय की माझा अपमान या अब्दुल भटाऱ्यानं आणि या बाजी घोरपड्यानं केलाय. आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत याचा बदला घेऊच, पण जीवात जीव दुर्दैवानं नशीब आडवं आलं आणि आमचा प्राण आधी गेला तर ते काम तू पुरं कर. त्यातल्या अब्दुल भटाऱ्याला मी मारलाय, पण बाजी घोरपडे अजून जिवंत आहे. म्हणजे वडिलांची इच्छा, आसक्ती असं त्याला म्हणता येईल, इच्छा अजून अपूर्ण आहे. जोपर्यंत इच्छापूर्ती होत नाही तोपर्यंत स्वर्गात जाता येत नाही. सगळं निरपेक्ष भावानं जीवन जगलं तरच स्वर्गात स्थान आहे, नाहीतर स्वर्ग नाही. मग बाजी घोरपडे अजून जिवंत आहे म्हणून महाराज साहेब स्वर्गात नाहीत. त्यांचा आत्मा त्रिशंकूसारखा लोंबकळत राहील असं त्यांनी मला सांगितलंय. मग तुझ्या राजकर्तव्यात तू चुकलास, तुला वडिलांचं पितृकर्तव्याचं स्मरण झालं नाही, ते माझ्या हातून झालेली चूक आहे आईसाहेब, आता ते पाहायला तुम्ही थांबा, म्हणून त्यांना खाली आणतात. वडिलांची इच्छा की बाजी घोरपडे माझ्या अपमानाचा बदला घे, ते पाहायला तुम्ही थांबलं पाहिजे, म्हणून शिवाजी महाराज त्यांना आणतात. म्हणजे धर्म किती पद्धतीने विचार करतो हा विषय आहे. शिवाजी महाराज किती अंगाने विचार करतात हा विषय. कथा चित्रपटातला संवाद सोडून द्या. सती जाण्याच्या बाबतीत धर्मशास्त्र सांगतं की सती जाण्यानं दोन्ही कुळं त्या बाईची उद्धरून जातात. म्हणजे सती जाण्यातलं महत्ता का वाढत गेली? एका कृतीनं 42 पिढ्यांचा उद्धार होतो. आईकडची म्हणजे तिच्या आणि सासरकडच्या दोन्ही पिढ्या उद्धरून जातात, आई वडिलाकडच्या आणि तिच्या सासरकडच्या. म्हणून सती जाण्याला प्राधान्य दिलं गेलं आणि त्यात जरासं अजून माणसं तिकडं वड खाल्ली. सती जाण्याला म्हणजे एवढ्या पिढ्या 21 पिढ्या उद्धरून जातात म्हणतो आपण, पण धर्मशास्त्र असं सांगतं की सती जाणाऱ्या स्त्रीला जर अडवलं, योग्य पद्धतीनं थांबवलं, तर सती जाणाऱ्या स्त्रीला जो अडवतो त्याच्या 21 पिढ्या उद्धरून जातात. 21 नाही 42 उद्धरून जातात. कारण त्याच्यामुळं तिच्या 21 तिचं ते हे आहे, तिच्या पिढ्या उद्धरून जाणं आहे, तसं तुझ्याही ती थांबवण्यानं जाणं आहे. शिवाजी महाराज या अर्थाने धर्मशास्त्र ज्ञातेर असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. आईसाहेबाला थांबवत आहे. आईसाहेब आता काय म्हणून रडायचं? असा जरी भाव असला, वियोगा म्हणून रडायचं. कशाची माया काय? संवेदनाची सीमा थांबली आहे. महाराज कळवळून विनवून थांबवत आहेत. आईसाहेब थांबा थांबा थांबा, तुम्ही गेलात तर आम्ही कुणाकडे पाहावं? वडील निघून गेले, आता तुम्हीही चाललात, तुमची इच्छापूर्ती मी करतोय, ते पाहायला तरी थांबा. एवढा मी एकटा कसं काय करू शकू? मला कोणी ते आशीर्वाद द्यायला तरी असलं पाहिजे. महाराजांनी आसवांचा अभिषेक मांडला. लहान थोर सारे शोक करीत होते, कळवळून विनवित होते, आईसाहेब थांबा, महाराजासाठी तरी थांबा. तरी आईसाहेबांचा निर्धार ढळत नव्हता. आई माझा पुरुषार्थ पाहायला कोणी नाही, तू सती जाऊ नकोस, थांब. तरी आईसाहेब थांबत नाही आहेत. शिवबाला पोरकं करून त्या चालल्या आहेत. निर्वाणीचा प्रसंग आहे, प्रोत्साहन द्यावं, सल्ला द्यावा, प्रेरणा द्यावी, आशीर्वाद द्यावा, असं कुणीतरी पाहिजे आहे, म्हणून तू थांब, म्हणून महाराज अनेक अर्थाने प्रयत्न करतायत. काय करावा? महाराज शेवट आईसाहेबांच्या पायी पडून लहान मुलासारखं रडायला लागले. ऐकत नाही आई, काय करावं? आई तुला शपथ आहे, स्वराज्यासाठी थांब. आणि आईसाहेब थांबल्या. त्यांचा वात्सल्य भाव उफाळून आला. वात्सल्य कुणाचं? शिवाजी महाराजांचं एकट्याचं नाही. वात्सल्य या प्रजेचं. राजा म्हणून ही प्रजा माझं अपत्य आहे, मी त्यांची आई आहे, शिवाजीराजाची आई आहे. त्यांचं गोमट करावं, त्यांचं हित करावं. मग अशी म्हणलं तसं शहाजीराजांचा जो
अपमान केला, तो अपमान उट्ट फेडून जाण्यापर्यंत, फेडून होईपर्यंत मला स्वर्गात जाता येणार नाही नवऱ्याबरोबर, कारण नवराच तिथं नाही आहे. मग मला थांबलं पाहिजे. खडकावून कठोर असलेलं आईसाहेबांचं हृदय आता लोण्याहून मऊ झालं, प्रजेच्या साठी मऊ झालं. शिवाजीराजांनी आईसाहेबाला थांबवलं. उग्र निश्चयांदा चिरेबंदी बांध फुटला. आपली आई परत मिळवण्यासाठी विधात्याशी मांडलेलं घनघोर युद्ध महाराजांनी जिंकलं. विधात्यानं आपणच लिखित लिहिलेलं होतं ते पुसलं. चाललेली सती थांबली. आईसाहेबांसाठी सोन्याची पालखी घेऊन आलेले यमदूत हसत हसत माघारी गेले. रिकामी पालखी घेऊन माघारी निघून गेले. आईसाहेब थांबल्या. मोठ्या महत्प्रयासानं, अतिकष्टाने. महाराजांना काय आईसाहेबापाशी बोलावं लागलं असेल विचार करा. केवढी वकिली करावी लागली असेल जनतेची. थांबा थांबा. सतीच्या निश्चयापासून माघारी ढळल्या आणि आईसाहेब थांबल्या. शहाजीराजांचं स्वप्न माझ्या डोळ्याने मी पाहीन आणि मी नवऱ्याला जाऊन सांगेन म्हणून जणू काही थांबल्या, असंच ते म्हटलं पाहिजे. बाकीचा भाग आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौर्य ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.